नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण गुरु बदललेला आहे. मग हा जो बदललेला गुरु आहे हा 1 जून 2026 ते 25 जून 2027 म्हणजे एवढ्या 13 महिन्यासाठी तो बदललेला आहे. आता प्रश्न असा येतो की ह्या 13 महिन्यामध्ये तो प्रत्येक राशीला वेगवेगळी फळं देतो. मग आपल्या कन्या राशीला काय देणार आहे? तर तो आनंद देणार आहे. पण सर्वांनाच तो आनंद मिळतो का? नाही. याचं कारण असं की एकाच वेळी गुरु जरी बदलला आणि आनंद झाला तरीसुद्धा आपल्यावर परिणाम करणारी शनीची रास आहे. त्या शनीचा आपल्यावरती नेमका काय परिणाम आहे हे दोन्ही एकत्र बघायला हवं. मग दुसरं असं की जेवढे म्हणून लोक कन्या राशीचे आहेत त्या सगळ्यांचा जर आपण अभ्यास केला तर सगळे एकाच नक्षत्राचे आहेत का? नाही. त्यातले काही लोक हे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र 2, 3 आणि 4 चरण यामध्ये जन्मलेले आहेत. काही लोक हस्त नक्षत्र 1 ते 4 चरण यात जन्मलेले आहेत. आणि काही लोक चित्रा नक्षत्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या चरणात जन्मलेले आहेत. मग प्रत्येक नक्षत्र वेगळं असेल तर सर्वांना एकसारखी फळं कशी मिळतील? म्हणून प्रत्येक नक्षत्रवाईज ती फळं वेगवेगळी असल्यामुळे आपण आपली पत्रिका पहा आणि आपल्या पत्रिकेमध्ये या लग्न कुंडलीमध्ये आपल्या अशा दिलेल्या की तुमच्या घरी पत्रिकेमध्ये गुरु कुठं आहे त्याच्यावरून तुम्हाला मिळणारं फळ कोणतं हे ठरवायला हवं. तुमच्या पत्रिकेमध्ये गुरु कुठं आहे आणि तो कोणत्या राशीमध्ये आहे? आता 3 प्रकार त्याच्यामध्ये परत. जर कुठेही गुरु असेल तर ह्या गुरुचे 3 प्रकार येतात. 3 प्रकार म्हणजे काय? तर एक तर तो उच्चीच असतो. म्हणजे काय? तर त्याच्या शेजारी असा एक वर जाणारा बाण दाखवलेला असतो. याचा अर्थ असा तो चांगली आणि उत्तम फळं लवकरात लवकर देतो. जर त्याच्या शेजारी असा खाली जाणारा बाण दाखवला असेल तर त्याला नीचेचा असं म्हणतात. म्हणजे तो उलटीच फळं देतो. उलटीच फळं देतो. गाईला खायला घालायला गेलो चपाती आणि तिनं शिंग मारलं की म्हणजे चांगलं करायला गेला तरीसुद्धा तुम्हाला काय होऊ शकेल? त्याचा तोटा होऊ शकेल. आणि अजून एक प्रकार तो म्हणजे काय? तर इथं गुरु शब्द लिहिल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन असते. म्हणजे हा गुरु हा शत्रू घरामध्ये असतो. म्हणजे तो चांगलंही फळ देत नाही आणि वाईटही फळ देत नाही. एखाद्या चांगलं काम करणाऱ्या माणसाला जेलमध्ये घातलं, तो चांगलंही देत नाही आणि वाईटही देत नाही. म्हणजे काय झालं? तर तो शत्रूच्या ताब्यात आहे, शत्रू घरात आहे, म्हणून तो कुठलंच फळ देणार नाही. ह्या सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. आता नुसता गुरु आहे तो काही वेळेला कर्क राशीमध्ये असेल तर उच्चीचा उत्तम चांगलं फळ देतो. पण तो मकर राशीमध्ये असेल तर तो नीचेचा चुकीचं फळ देतो. म्हणजे त्यातलं एकही चिन्ह तिथं नसताना सुद्धा आपल्याला हे दिसेल. पण बऱ्याच वेळा उच्चीचं असताना हे चिन्ह असतं, नीचेचं असताना हे चिन्ह असतं. त्यामुळे इथं तुमच्या पत्रिकेमध्ये 1 पासून 12 पर्यंत कोणतेही अंक असतील. आता इथं समजा 7 आहे तर तुमच्या पत्रिकेमध्ये 9 असू शकेल, 10 असू शकेल, 11 असू शकेल. पण तुमचा गुरु इथं असेल तर सप्तम स्थानाची फळं तुम्हाला काय मिळतील याचा आपण एकदा अभ्यास करू. म्हणून सगळ्यांना सारखी फळं मिळतील. तो जरी आनंद देणार असला तर सगळ्यांना आनंद देईलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्याला कोणती फळं मिळणार आहेत? चांगली मिळणार असेल तर ती 12ही महिने मिळो. पण जर वाईट मिळणार असतील तर ती कोणत्या महिन्यात मिळतील त्याचीसुद्धा आपल्याला कुतूहल असलं पाहिजे. मग चांगली फळंसुद्धा कधी मिळणार आहेत त्यावेळेला आपण सक्षम असलं पाहिजे. त्यामुळं आपण विचार करतो की मला मिळणारी फळं ही कोणती आणि कधी मिळणार आहेत याबद्दल आपल्याला निश्चितपणे कुतूहल असतं. आणि ते कुतूहल म्हणजे काय आपण बघणार आहोत. बघूया. आपलं स्लोगन काय बघावरचं? कन्येला आनंद सुरू धनलाभ देई गुरु. कन्येला आनंद सुरू धनलाभ देई गुरु. धनलाभ जर झाला तर आपल्याला आनंद होतो निश्चितपणे. पण ह्या धनलाभाचं सुद्धा वैशिष्ट्य असायला हवं. म्हणजे काय? तर हा मिळणारा धनलाभाचा पैसा हा 1 नंबरचा, ज्याला म्हणतो श्रमाचा, आपल्या हक्काचा असायला हवा. हा जर आपण लुबाडून लोकांना फसवून किंवा खोटं काहीतरी सांगून जर मिळवला असेल
तर तो तुम्हाला आनंद देईलही, पण त्याच्या दुपटीनं तो काढूनही घेईल चक्रवाढ व्याजाने, याची पण जाणीव ठेवली पाहिजे आपल्याला. आता हा जरी आनंद येत असला तर त्याच्याबरोबर आपल्या पत्रिकेतला शनी जो 2.5 वर्ष आपल्या पत्रिकेमध्ये राहिलेला आहे राशीमध्ये, तो त्या 2.5 वर्षामध्ये शेवटचे 6 महिने फळ देतो. तो आता बरोबर फळाला आलेला आहे. का तर जून महिन्यात पुढच्या 27 जूनला, म्हणजे जून 2027 साली जून महिन्यात गुरु बदलणार आहे. मग तो 6 महिने शेवटचे फळ देतो. म्हणजे शेवटचे 6 महिने म्हणजे 1 जानेवारी ते 30 जून पुढच्या वर्षी यात फळं देणार आहे. आणि आपला गुरु तोपर्यंत तिथं राहणार आहे. म्हणून त्याच वेळी शनी फळं देणारा आणि गुरु फळ देणारा कोणता देणार आहे? म्हणजे एकाच वेळी आनंद आणि दुःख असं जर मला मिळालं असेल तर काय करायचं? एकाच वेळी होऊ शकतं का? होऊ शकतं. एका मुलाबाबतीत मी घडलेला किस्सा बघितलेला आहे. जो मुलगा गावामध्ये 10वीला परीक्षेला होता, त्याचा निकाल 1 वाजता लागणार होता. छानपैकी सगळे म्हणले, अहो तो पहिलाच येतो प्रत्येक वेळी, 5वीपासून तो पहिला आलेला आहे. यावेळी तर तो अक्षरशः नुसता आमच्या वर्गात नव्हे, आमच्या शाळेमध्ये नव्हे, तर आमच्या या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ज्या शाळा आहेत त्या सगळ्यामध्ये जास्त गुणांना पास होणार. म्हणून सगळे आनंद 1 वाजता साईट ओपन झाली की बघायचं किती वाजता आहे. हो छान 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 झालं. 1 वाजता साईट ओपन होती, आपण बघायचं असं ठरवून सगळेजण तयार झाले आणि 12:30ला निरोप आला. शेतात गेलेल्या आजीला साप चावला आणि दवाखान्यात नेलं. आणि 1 वाजता बघितलं, हा बोर्डामध्ये 92% मार्कानं, बोर्डामध्ये म्हणजे त्या भागामध्ये हा पहिला आला होता, तालुक्यात तो पहिला आला होता. हे आम्हाला कधी कळलं? 1:15. 1:15 कळलं, 1:20 कळलं की आजीनं प्राण सोडला. आता एकाच वेळी तुम्हाला आनंद आणि दुःख तुम्ही पचवणार कसं हो? पेढे वाटणार का ढोलकी लावणार का ह्याची मिरवणूक काढणार गावातनं डीजे लावून, का आजीचं क्रियाकर्म करणार का रडणार? खूप अवघड होतं. म्हणजे एकाच वेळी ह्या 2 गोष्टी घडू शकतात आणि आपल्याला ते काय करायचं आहे हा सतत विवेकाचा भाग असतो. म्हणून 2 गोष्टी का घडल्या हे पण पाहावं लागतं. त्यामुळं इथं आहे कन्येला आनंद सुरू धनलाभ देई गुरु. मग कन्येला 11वा गुरु आहे तो धनलाभ देतो. बघा इथं आपल्याला लक्षात येईल, हा कन्येला 11वा गुरु हा धनलाभ देणार आहे. मग धनलाभ देणारा गुरु जर तिला असेल तर शनी काय देतो? तर 7वा शनी कन्या राशीला आता दोष देणार आहे. दोष म्हणजे एखाद्या चुकीच्या कारणाचा किंवा एखाद्या जुन्या केलेल्या कर्माचा आत्ता आपल्याला उलगडा होणार आणि आपण त्यात सापडणार. चुकीचं काम केलं आहे, मागच केलेलं आहे, पण ते आत्ता मी सापडणार, त्यामध्ये मला दोष लागणार आहे. मला दोष लागणार तर एका प्रकारे मी मनोविकृत होणार, दुसरं माझी बदनामी होणार आणि तिसरं माझं सगळं सर्वस्व जे आहे ते जाऊ शकेल, पोटापाण्याचा उद्योग जाऊ शकेल, अटक होऊ शकेल, लोक मारू शकतील, गावाबाहेर काढू शकतील किंवा इतर काहीही घडेल. पण मला दोष म्हणजे मला आरोपी म्हणून जाहीर केलं जाईल. ह्याही गोष्टी होणार आहेत. मग आपल्याला नेमकं काय होणार आहे आणि काय नाही याचं कुतूहल असेल तरीसुद्धा आपलं कर्म आपल्याला आठवलं पाहिजे. म्हणून आपण बघूया की आता ह्यात काय होतं. आता ह्या कन्या राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत. त्यात तुमचं नक्षत्र कोणतं ते बघा बरं का. एक उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये पहिला चरण आहे तो आहे सिंह राशीला, दुसरा तिसरा चौथा चरण आहे कन्या राशीला. आता ह्या नक्षत्रावर जे जन्मतात त्यांचं वैशिष्ट्य काय? तर हे मनुष्यगणाचं नक्षत्र आहे. हे दोन्हीकडं आहे, देवगणाकडं पण आहे आणि राक्षसगणाकडं पण आहे. परंतु यामध्ये हे ऊर्ध्वमुखी आणि अंध असं नक्षत्र आहे. ऊर्ध्वमुखी म्हणजे काय? तर प्रत्येक वेळी पाहत असताना पुढे खूप पुढचा विचार केला जातो. आत्ता मुलगा 10वीला आहे, मग त्याचं लग्न कधी होईल? अरे आत्ताच विचार करू नको, अजून तो 10वीतनं बाहेर पडून शिकून मग मोठा होणार, त्याला किमान 5-7 वर्षाचा काळ आहे. तरी पण आपण त्याचा पुढचा इतका विचार करत असू तर आपण काय आहे? ऊर्ध्वमुखी आहोत. आणि त्याच वेळी हे नक्षत्र अंध स्वरूपाचं आहे. म्हणजे काय? तर सतत विवेक न जागृत ठेवता, डोळे न झाकता, म्हणजे डोळे न उघडता विचार करतं. त्यामुळे साधारण या नक्षत्रावरच्या लोकांचा फार मोठा तोटा होतो की लोक यांना फसवतात. सहज समोरच्या माणसावर सहज विश्वास ठेवतो आणि मग आपण फसतो. त्यामुळे ह्या लोक माणसांना तपासणं, एखादी गोष्ट तपासावी. कोणीतरी म्हणलं की ह्या आमच्या कारखान्याची साखर गोड लागत नाही, तर हो म्हणतो ठीक आहे मी आणत नाही. पण त्याला गोड लागलं नसेल रे, त्याच्या जिभेला प्रॉब्लेम असेल. साखर गोडच असते ना, पण एवढा विचार तो करणार नाही, तो अंधदृष्टीचा आहे. त्यामुळे ह्या लोकांची फसवणूक जास्त होते. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे काय? हस्त नक्षत्र. हे देवगणाचं नक्षत्र आहे.
म्हणजे यांच्यामध्ये लबाडी थोडीशी जास्त असण्याची शक्यता असते. आणि तिर्यंक स्वरूपाचं नक्षत्र आहे, म्हणजे फक्त समोर बघून चालणारं, पण हे नक्षत्र मंद दृष्टीचं आहे. मंद दृष्टीचं म्हणजे ह्या लोकांना काही गोष्टी लवकर समजत नाहीत. विनोद झाला तर लवकर हसणार सुद्धा नाहीत, खूप उशिरानं कळतं. असं झालं वय, अरे तुला त्यानं अमका अमका म्हटला, कधी? हां असं मला म्हटला, असं आहे वय, हे यांना फार उशिरा कळतं. मग हे जर असेल थोडीशी मंदबुद्धी आहे, म्हणजे आपण म्हणतो की यांना एखादी गोष्ट समजत नाही लवकर. म्हणलं की ताक असं ओळखणाऱ्यांचा वर्ग हा नव्हे. हे म्हणलं की ताकद कशावरून, तवा का नाही, तलवार का नाही, असे प्रश्न विचारत आपला वेळ घालवण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्यांना लवकर समजत नाही, त्यामुळे हे सहज फसू शकतात. आणि तिसरा प्रकार चित्रा नक्षत्र, हे राक्षस गणाचं आहे, थोडं आक्रमक जास्त आहे, परंतु हे तिर्यंक स्वरूपाचं, फक्त समोर बघून चालणारं जरी असलं तरी सुद्धा चिबीट स्वरूपाचं आहे. चिबीट याचा अर्थ असा, खोबरं तिकडं चांगलं, म्हणजे प्रत्येक वेळी अलर्ट राहून माझा फायदा कशात आहे हे लगेच आपल्याला काय होतं कळतं, आणि त्या बाजूला हे पळतात. त्यामुळे ह्या लोकांना फायदा मिळणार पण त्रास कमी होणार. ह्या 3 नक्षत्रामध्ये सगळ्यात जास्त फायदा कोणाला असेल तर तो चित्रा नक्षत्राला, त्रास कमी होणाऱ्यांचा, आणि आनंद पण ह्यांना 100% जास्त मिळेल. आता आपण बघूया की ह्या नक्षत्रामध्ये कधी कधी आनंद मिळणार आहे. हा गुरु जो आहे आपला, तो कधी बघा 1/6/1926 ते 25/6/2027 एवढ्या कालावधीसाठी आहे. मग हा 13 महिन्यासाठी असेल तर गुरु पंचांगात असं म्हणतात की फक्त मधले 2 महिने फळ देतो, आणि 13 पैकी 2 महिने फळ देत असेल तर 13 - 2 11 महिने तो फळ देत नाही. याचा अर्थ असा की 2 महिने फळ आणि 11 महिने फळ देणार नाही. मग आता हे 11 महिने कोणते, कसं धरायचं, तरी सांगितलेलं आहे. बरोबर मधले सेंटरचे 2 महिने तो फळ देतो. सेंटरचे जर 2 महिने काढायचे असतील तर 11 - 2 केल्यानंतर 13 - 2 केलं तर 11 आलं. 11चे 2 भाग करा, 5.5 5.5 महिने या बाजूला, 5.5 महिने त्या बाजूला टाका, मधले 2 महिने फळ देणार आहे, आणि तेवढ्याच कालावधीमध्ये गुरुची ही फळं मिळणार आहेत आपल्याला. मग तो जर आपण नीट मोजला तर लक्षात येतं आपल्या हा काल कोणता, डिसेंबर महिना 2026चा, जानेवारी महिना 2027चा, आणि फेब्रुवारी महिना 2027चा. ह्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला ही सगळी फळं मिळणार आहेत. ह्या 3 महिन्यात तुम्हाला ही सगळी फळं मिळणार आहेत. परंतु हा जो शनी आहे तो दोष देतो म्हणून सांगितलेलं आहे तुम्हाला 7वा. ह्या वर्षी हा आता शनी बदलणार, मग ते 1 जानेवारी 2027 ते 30 जून 2027 या कालावधीमध्ये, म्हणजे पुढच्या वर्षी सुरुवातीपासून 6 महिन्यापर्यंतचा काळ ह्यात शनी फळ देणार आहे. कारण शनी 30 महिने एका राशीत राहतो आणि शेवटचे 6 महिने फळ देतो. मग आता नेमकं शेवटचे 6 महिने आपण त्यात सापडलो. मग ते आपण सापडलो त्याच्यामध्ये आनंद असणार आपला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आणि नेमका त्याच कालावधीमध्ये जर आम्हाला हा फळ देणार असला, कोणाचा दोष देणार असला, तर एकीकडे आनंद मिळेल, एकीकडे दोष मिळेल, दोन्ही एका वेळी मिळेल. होऊ शकतं का? होऊ शकतं. एकाच वेळी दोष आणि एकाच वेळी आनंद दोन्ही पण मिळू शकेल. म्हणजेच काय, एखाद्या माणसाला प्रमोशन मिळालं, सकाळी सत्कार झाला, सगळं झालं, दुसऱ्या दिवशी त्या प्रमोशनच्या गादीवर बसला सुद्धा, हाती सूत्र घेतली आणि 5 वाजता 100 रुपयाची नोट घेताना अँटी करप्शननं पकडलं. एकाच वेळी दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मी पेपर वाचत चला, म्हणजे एकाच वेळी आनंद आणि त्याच वेळी दोष, ह्या दोन्ही गोष्टी आल्या की आता तोंडाला काय 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 लावायचं, शाही लावायची का काळं लावायचं का आनंद लावायचा का हार घालायचा, फार अवघड आहे. मग दोन्ही पचवायचं पण अवघड आहे. मग अशा लोकांना जर हे पचलं नाही तर ह्या लोकांना मनोविकृती तयार होते आणि बदनामी होऊ शकते. म्हणजेच एकाच वेळी आनंद पण मिळू शकतो आणि एकाच वेळी आपल्याला काय होतं तर यामध्ये बदनामी पण होऊ शकते. बदनामी याचा अर्थ असा दोष पण लागू शकतो. मग तुमच्या या कुंडलीमध्ये गुरु कुठं आहे याच्यावर या गोष्टी ठरणार आहेत. तुमच्या या कुंडलीमध्ये, तुमच्याकडे ही कुंडली तुमची लग्न कुंडली असेल ती काढून बघा. तुमचं नक्षत्र कुठलं आहे, उत्तरा फाल्गुनी आहे, हस्ता आहे का चित्र आहे, याच्यावरती ते अवलंबून आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या या लग्न कुंडलीमध्ये गुरु कुठं आहे, गुरु कुठं आहे, यामध्ये जर गुरु प्रथम स्थानात असेल तर इथं 1 आकडा आहे. याचा अर्थ तुमच्या कुंडलीत 1 आकडा असेल अशातला भाग नव्हे. 1 ते 12 यापैकी कोणताही आकडा असेल, समजा 7 आकडा आहे तर गुरु तूळ राशी, म्हणजे काय तर तूळ राशीचा गुरु तुमच्या पत्रिकेमध्ये आहे असं म्हणणार. जर तो इथं असेल
तर धनस्थानामध्ये आपण समजा इथं 11 आकडा असेल, याचा अर्थ असा, हा गुरु हा कोणता आहे, तर कुंभ राशीचा गुरु आहे असं मी म्हणेन. त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्याची फळं कोणती आहेत याचा एकदा आपण विचार करूया, बघूया. तुमच्या राशीत प्रथम स्थानात गुरु आहे, तर तुम्हाला धनलाभ होईल. म्हणजेच काय, तर त्या प्रथम स्थानावरून आपण काय बघतो, व्यक्तीचा देह, त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती, त्याचं एकूण व्यक्तिमत्व, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आनंद मिळणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल, त्यानंतर तुमचा स्वभाव आहे त्याचे तुम्हाला फायदे मिळतील, तुमची वृत्ती जी चांगली आहे चांगल्या गोष्टींकडे बघायची, त्या चांगल्या गोष्टींमुळं तुम्हाला चांगली चांगली पदं मिळतील, चांगला सत्कार होईल. तुमच्या या वृत्तीमुळे लोक तुम्हाला नेतेपदी निवडतील, तुमच्यावरती विश्वास टाकतील, तुम्हाला काय हवं नको बघतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत. हा आनंद तुमचा जो आहे, तुम्ही नको म्हणलात तर एखाद्या बारक्यासारख्या निवडणुकीला तुम्हाला उभं करतील आणि निवडून आणतील. त्यात फार नाही, अगदी पतसंस्थेची तुमच्या निवडणूक असेल, अगदी शाळेतली एखाद्या लक्षामध्ये वर्गातली निवडणूक असेल, तरीसुद्धा तुमचा त्यामध्ये आनंद होईल. लक्षामध्ये सर्व शिक्षकांचा नेता म्हणून 10 शिक्षकांमध्ये याला निवडलं, नेतेपदी निवड झाला, त्याचा फायदा का तोटा का, आमदारकी आहे का ती नाही, पण नेतापद झालो. आपल्याला काही गोष्टीत हा आनंद मिळतो, म्हणजे ज्याला म्हणतो आपण हा मानसिक आनंद द्विगुणित होतो. आणि हा मानसिक आनंद आपल्या राहण्यामध्ये, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, जबाबदारीमध्ये वाढ करतो आणि आपलं व्यक्तिमत्व खुलून तयार होतं. त्यामुळे प्रथम स्थानात गुरु असेल तर निश्चितपणे तुमच्या व्यक्तिमत्वात 6 महिन्यात बदल होतोय का नाही बघा. तुम्ही काय म्हणतात की त्याला रावाचा रंग होणे असं म्हणतात, तसं इथं काय होतं माहिती का, तर इथं तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व बदलता आणि तुमच्या जगण्यामध्ये सगळ्यात मोठा त्याला काय म्हणतो की आनंद सुरू होतो आणि तुमचं राहणं टापटीप, बोलणं टापटीप, सगळ्याच गोष्टीत टापटीप येतात. आणि मग आपण म्हणतो ह्या गडी ऐकत नाही आता, या स्वरूपाचं तुमचं व्यक्तिमत्व तयार होतं आणि ते निश्चितपणे कन्या राशीतल्या गुरुमुळे होणार आहे. परंतु हे जरी झालं तरी फुगायचं नाही, माजायचं नाही. का, तर तुम्हाला जागेवर आणण्यासाठी शनी बसलाय, एखादा दोष देतो आणि मग आपलं मन नकारात्मक होतं आणि मग आपण नाराज होतो. हा सगळा दोष असू शकतो. त्यामुळं मिळालं तर ठीक आहे, अतिशय ज्याला आपण म्हणतो की आत्मीयतेने घ्या, सांभाळा, स्वीकार करा, पण माजू नका. त्यामुळं फार मोठं ज्याला आपण म्हणतो की फार मोठं काय एखादं गोष्ट मिळवली असं काही नाही आहे ते म्हणतात म्हणून, पण मी आहे तोच आहे. आपल्या व्यक्तिमत्वात जरी बदल झाला तर आपल्या वृत्तीत बदल होता कामा नाही. हा पहिला त्याच्यामधला नियम लक्षात ठेवावा. दुसरं, धनस्थानामध्ये गुरु येतो तुमच्या. म्हणजे काय, धनस्थान काय करतं, तुमची संपत्ती, तुमचं कर्ज, तुमचं कुटुंब, तुमच्या कुटुंबाला मिळणारं पूर्वार्जित धन, हे सगळं त्यामध्ये मिळतं. मग हे सगळं जर तुम्हाला आनंद देणार असेल, धनलाभ देणार असेल लक्षामध्ये, तर ते वाढतं, अजून मिळायला सुरुवात होतं, अजून मिळायला. मागच्या वर्षी आम्हाला 5 टन ऊस झाला, यावर्षी काय झालं काय की, आणि छान सगळं तपासलं, बघितलं, 11 टन झाला. अरे बापरे, छान झालं की. आणि मागच्या वर्षी फार उशिरा मिळालं, यावर्षी पहिल्यांदा लगेच मिळालं, आनंद झाला. म्हणजे काय झालं, तुमच्या धनात वाढ झाली. तुम्ही काहीही कारण न करता सुद्धा तुमचं पीक चांगलं आलं. यावेळी सगळं त्याला खतं, उष्णता, हवामान वेळच्या वेळी मिळालं, वेळच्या वेळी तो जो गेला, ह्या सगळ्याचा परिणाम कदाचित झाला असेल. बघणाऱ्यांनी खूप चांगलं लक्ष दिलं असेल. त्यामुळं म्हणजे आपले त्यावेळेला ग्रह चांगले होते असं म्हणायचं. त्यामुळे द्वितीय स्थानात असेल तर तुमच्या या सगळ्या धनलाभामध्ये वाढ होईल. परंतु धनलाभामध्ये वाढ झाल्यावर मिळालेल्या पैशाचा दुरुपयोग करण्याची शक्यता आपल्याला होऊ शकेल आणि आपल्यात दोष येईल. पैसा जास्त मिळाला की माणूस काय होतो, बेफाम होण्याची शक्यता असते. टांग्याचा लगाम सोडायचा नाही, हे निश्चितपणे लक्षात ठेवायचं. तृतीय स्थानामध्ये जर गुरु आला तर पराक्रम, बंधू, मित्र, आपली भावकी, ह्या सगळ्यांच्यामुळं आपलं कर्तृत्व ह्या सगळ्यांना खुलून यायला सुरुवात होते आणि मग सगळे आपल्याला काय करतात तर खांद्यावर घ्यायला सुरुवात करतात. का, तर आपल्यामुळं त्यांचे काही फायदे झालेले असतात आणि ते त्यांना आत्ता कळायला लागले असतात. त्यामुळं आपले घरचे, आपले बंधू, आपले पराक्रम, आपण एखाद्या गोष्टी मिळालेला आनंद, हे सगळ्यांना आनंद वाटतो. त्यांना त्यामुळे द्वेष येत नाही, उलटा आनंद होतो. येऊन फटाक्या लागतो तुमच्या घरापुढे सुद्धा लक्षामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळं आपलं मानसिकदृष्ट्या आपण सकस व्हायला लागतो. मानसिकदृष्ट्या आपलं व्यक्तिमत्व अजून खुलायला लागतं आणि आपला आनंद वाढायला लागतो. आपलं धन तर आपण वाढलेलं असतंच. एखाद्याला कारण नसताना सुद्धा बघा, चांगलं काम केल्यामुळे एक इन्क्रिमेंट जास्त मिळते,
मरेपर्यंत तुम्हाला त्या एका वाढलेल्या इन्क्रिमेंटचे पैसे मिळणार आहेत की जे तुम्हाला किती वाढले आणि किती फायदा झाला मोजता येणार नाही. एक साधं इन्क्रिमेंट मिळालं तर तुम्ही अजून नोकरीत आहात आणि तिथून रिटायर होईपर्यंत त्या सगळ्याचा फायदा आपल्याला मिळणार असतो. आपल्याला कळतच नाही की आपल्याला किती मोठं धन मिळालेलं आहे. आपल्याला वाटतं किरकोळ आहे, नाही. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला धनलाभ मिळवून देणाऱ्या असतात. त्यामुळं कन्येला आनंद सुरू होतो आणि धनलाभ देई गुरु. त्यामुळं गुरुची उपासना, गुरुची जोपासना, गुरुचा मंत्र, गुरुचा जप हा सततपणे करत राहायला पाहिजे. आपल्याला गुरुशिवाय जगणं शक्य नाही. मग ते कोणालाही गुरु करा. त्यामुळे शक्य आहे. गुरुच्या आज्ञेतच जगण्याची जर प्रवृत्ती ठेवली तर माणूस बिघडत नाही. बघा, सगळ्यात मोठा गुरु जवळचा कुठे आहे? आई. दारू पिऊन येणाऱ्या माणसाला मी विचारलं, तू दारू पिऊन कामाला जातोस का? नाही. देवळात जातोस का? नाही. घरात जातोस का? होय. मग आई हा गुरु, आई हा देव नव्हे का? आईला काय वाटेल असा विचार केला का? तो ताडकेन जागेवर आला. आत्ता नाही म्हणला, मला आत्तापर्यंत वाटत नव्हतं पण मी आता घरात सुद्धा जाणार नाही, मुळात मला प्यायलाच जाणार नाही. म्हणजे आपल्याला काय होतं, गुरु आपण कोणाला केला आणि आपण त्या गुरुला मानतो का, हा भाग त्यामध्ये महत्त्वाचा येतो. त्यामुळं प्रचंड प्रमाणात माणसात बदल होऊ शकतो आणि बदललेला माणूस आयुष्यात सगळ्यात मोठ्या चांगल्या पदावर जाऊ शकतो. पण तो आतून बाहेरून बदलला पाहिजे. बाहेरून नुसता बदलला आणि संध्याकाळ झाली की पुन्हा म्हणला मी पुन्हा मूळ जागेवर जातो तर उपयोग होणार नाही. हे तृतीय स्थान. चतुर्थ स्थानामध्ये आला तर काय होणार? हे चतुर्थ स्थान जे आहे ते माता, ग्रहसौख्य, यश, सुख, ऐश्वर्य देणार आहे. आणि ह्या सगळ्याच गोष्टी वाढतात आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या की तुम्हाला धनलाभ होतो. सगळ्या गोष्टी वाढतात, काहीही कारण नाही. एका बारक्या घरात राहतो आणि शासनानं फक्त बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला नवीन बांधलेली जी घरं आहेत त्यामध्ये एक छानपैकी 3 रूम किचन असलेलं मोठं घर अलॉट करण्यात आलेलं आहे. जाऊन राहा, भाडं बिडं ते तुमच्या पगारातून जातं, तुम्ही काळजी करायची नाही. अरे बापरे, एवढं मोठं, त्याला 10-15 हजार रुपयात भाडं दिलं असतं आम्ही, पण ते फक्त माझ्या 2200-2300 रुपयाच्या हाऊस रेंट अलाउन्समध्ये मला मिळालं आणि आम्ही आयुषमध्ये जगणार. छान नवीन घरं घेऊन वास्तुशांत करण्याचं नंतर बघू, पण आत्ता मला मिळालं. म्हणजे काय झालं तर माझं हे चतुर्थ स्थान जे आहे त्यात गुरु आहे आणि तो तुम्हाला आत्ता धनलाभ देणार असेल तर तेवढ्या 2,500-3 हजार रुपयाच्या याच्यामध्ये 15,000 भाड्याचं घर आपल्याला शेवटपर्यंत भाड्याला मिळतं, राहायला मिळतं मालकी हक्कानं. हा काय कमी आनंद आहे? हा असला प्रकारचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्या सगळ्यामुळं आपल्याला छाती भरून येते, आपली हृदय भरून येतं आणि हा आनंद आपण सांगू शकत नाही, गगनात मावत राहतो आणि हा आनंद मोजता येत नाही. त्यामुळे ह्या आनंदाला टिकला पाहिजे. मला मन मिळालं नव्हे, मग त्याला दोष जर लागला असं एखादा तर दोष लागला एखादा तर अरे हे अमका आहे, ह्यांना हे मिळालं पण ह्यानं पैसे देऊन ते घेतलंय, तर मग आपण चिडायला होणार नाही. अलॉट करतात त्यात मला लॉटरी पद्धतीने मिळालं, पण दुसरा म्हणतो कुठला लॉटरी, जाऊन पैसे देऊन करून आलाय सगळं, झालं. आपण चिडायला लागतो. आपल्याला दोष कुणीतरी दिला की आपण त्रासात जातो आणि मग तो माणूस डोक्यात गेला की आपण क्रूर व्हायला लागतो, आपला अग्नी वाढायला लागतो आणि मग आपण वादायला लागतो. नाही, त्या गोष्टीत जायचं नाही. हे झालं चतुर्थ स्थान. पंचम स्थान काय सांगतं तुमचं? ह्यामध्ये विद्या, बुद्धी, संतती, उपासना हे सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गुरु तुम्हाला काय करणार आहे? धनलाभ देत राहणार आहे. मुलाची नोकरीचे प्रश्न सुटतील, मुलीच्या लग्नाचे प्रश्न सुटतील. सगळ्यात गोष्टीमध्ये आजारपण एखाद्या घरातला असेल तर ते सगळ्यात मोठं कमी होईल. आणि सगळ्यात मोठं तुम्हाला एखादी चांगली उपासना करावी वाटत असते, तुम्हाला वेळ मिळेल, काहीतरी वाचावं, उपासना करावी, त्यासाठी वेळ मिळेल. ह्यामुळं काय होणार आहे? तुमचं मानसिक संतुलन अजून चांगलं राहणार आहे. तुमच्या मुलाच्या लग्नाचे, मुलीच्या लग्नाचे, शिक्षणाचे प्रश्न सुटले समजा तर तुम्हाला काय कमी आनंद होणार आहे? हा सगळा आनंद तुम्हाला हा धनलाभामुळं, गुरुमुळं मिळणार असतो. पण आपण त्याचं काय करतो तर लेबल दुसरीकडे लावतो. कृपा करून तसं करायचं नाही. त्यानंतरचा आपण भाग बघितला षष्टम स्थान. षष्टम स्थानामध्ये जर तुमच्या पत्रिकेत गुरु असेल तर षष्टम स्थानामध्ये मनोविकृती आपण म्हणतो, मानसिक रोग होतो, एखादी शत्रूची क्रिया होते आणि मग आपल्याला कोणतरी म्हणतं की चांगलं छान झालं, मस्त एखादी गोष्ट मिळाली आपल्याला, तर कोणीतरी सांगतं की नाही हो, ह्यांनी त्या अमक्यानं लबाडीने मिळवले, खोटे काय असं कागदपत्र देऊन. एखाद्या व्यक्तीला अतिशय प्रामाणिक असा एक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, त्याला उत्तम आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला. आता त्याला मिळाला, खरोखरच तो आदर्श होता. परंतु जे
प्रयत्न करत होते आणि रेसमध्ये होते, त्या सगळ्यांनी त्याला मिळाल्यानंतर एक मिटिंग घेतली आणि मोठं जाहीर केलं, यानं साहेबांना पैसे दिले, पैसे चारले, अमकं केलं, हा त्या लायक नाही आहे, तरीसुद्धा ह्याने मिळवलं. ह्याला ते आणायला जाताना सुद्धा हात तरतर कापायला काही न करता मिळालं नाही, ह्यांच्या का पोटात दुखायला लागलं. हा समाज समाजामध्ये असणार आहे, हे कौरव असणारच आहेत आणि हे 99 आहेत, हे असणारच आहेत. हे असणारच आहेत म्हणून आपल्याला मनोविकृती आहे, मानसिक त्रास करून घ्यायचा नाही. मग तो तुम्ही हातात घेऊन फाडणार का पुरस्कार, पैसे परत करणार नाही. मी दिमाखात जाणार आणि सगळ्या गोष्टी आणणार आणि चौकात तुमच्यासमोर मांडून डीजे लावून नाचणार, सोडणार नाही. असं जर म्हटलात तुम्ही तर तुमचं अष्टम स्थान तुम्हाला काय करणार आहे, हे षष्टम स्थान मनोविकृतीपासून वाचवणार आहे. नाहीतर मग ह्या सगळ्यात मोठ्या शनीच्या दोषामुळे आपल्याला मनोविकृती लागू शकते. त्यामुळे मनोविकृतीत जायचं नाही. सप्तम स्थान, सप्तम स्थानामध्ये आपण विवाह, सौख्य, पती-पत्नी, भागीदारी ह्या सगळ्या गोष्टी बघतो. ह्या लोकांना प्रचंड मोठा आनंद मिळतो आणि ह्या सगळ्या लोकांना आनंदी बघण्याचं, एकाच घरामध्ये एकाच वर्षामध्ये 3 चांगली मोठी कार्य घडून आली. मला सांगा कमी आनंद आहे? घराला 3 तोरणं लावतो, काय हरकत नाही. खरं नसतपैकी सगळं घरबीर पाहुण्याने भरेल आमचं आणि सगळ्या गोष्टी होतील. मुलांची लग्न दोन्ही झाली, मुलीचं लग्न झालं एकाच वर्षामध्ये. अरेच्छा, त्या भावाच्या मुलाचं सुद्धा त्यांच्यात कोण नाही म्हणून आम्हीच करून दिलं, जाऊ द्या खर्च आमच्याच दारात होते. 4 लग्न एका वर्षामध्ये पार पडली. हा आनंद लाख मोलाचा नव्हे, कोटी मोलाचा आहे, पण तो पचवण्याची सुद्धा आमच्यात क्षमता असली पाहिजे. म्हणून त्या घरामध्ये सगळ्यांना आनंद आहे. मेहंदी काढून घेणाऱ्या 2 वर्षाच्या बाळाला सुद्धा तो आनंद झालेला आहे. आम्ही तो मोजू शकत नाही, कारण आपल्याकडे त्याचं पॅरामीटरच नाही आहे का? पॅरामीटर म्हणजे मोजायचं साधन हे नाहीच आहे आमच्याकडं. फुटपट्टीनं लांबी मोजता येते, एखाद्याचा आनंद मोजता येतो? नाही मोजता येणार. एखाद्याला झालेला आनंद कशावर मीटरनं लावून मोजता नाही मोजता येणार. असाच तो प्रकार आहे. त्यामुळे अष्टम स्थान काय सांगतं माझ्या पत्रिकेतलं? अष्टमात तुमच्या गुरु असेल तर कन्या राशीच्या अष्टम स्थानात एखादं तुम्हाला भावी संकट येणार असेल, तुम्हाला ते सांगतं. अष्टम स्थानात जर गुरु असेल आणि गृहीत धरा की त्याच्यासोबत गुरुसोबत राहू आहे, तर साधारणपणे लक्षात ठेवायचं की आपली कुठल्या तरी एखाद्या चुकीच्या माणसाबरोबर संगत होते. आणि जर समजा नेमकं माझ्या पत्रिकेमध्ये आत्ता मला जर दोष येणार असेल आणि तो राहू जर पत्रिकेतला हा आत्ता नेमका महादशेमध्ये आला असेल, तर आपली चुकीच्या माणसाबरोबर संगती होते आणि त्या चुकीच्या माणसानं एखादी गोष्ट केली जाते आणि त्याला आपण जबाबदार धरले जातो. आणि मग आपल्याला काय होतं, संगतीचे गुण म्हणून लोक आपल्यावरती दोषारोप ठेवतात आणि आपण त्यात सापडतो. असं होत असेल तर याला चांडाळ योग म्हणतात. हा चांडाळ योग येणार नाही याची जास्त काळजी घ्यायची. जर ती काळजी घेतली नाही तर आपण त्याला बळी पडू शकतो. 9वं स्थान जे आहे ते साधारणपणे तीर्थयात्रा, धर्मस्थळ, सहवास, जप, भाग्योदय हे करण्याचं आहे. पण जर तुमच्या या स्थानात गुरु असेल तर तो तुम्हाला धनलाभ देणार असेल तर काही नाही, शासकीय स्कीम येते एखादी आणि त्या स्कीममध्ये मस्तपैकी महिनाभर तुम्हाला फिरण्यासाठी रजा आणि काही पैसे दिले जातील. मग काय आनंदी आनंद गडे. एक तर आपले पैसे न घालता, आपला वेळ न घालवता आपल्याला महिनाभर फिरण्याची सुट्टी मिळते आणि आपण सगळ्यांना घेऊन फिरतो. हा आनंद काय कमी असणार आहे का? पण अशी स्कीम येते आपल्या नशिबाने, आपण त्याचे काय असतो, लाभार्थी असतो. आपण लावून फिरून आलो की स्कीम कॅन्सल होऊ शकते. पण लाभार्थी मी होतो याचा अर्थ माझं नशीब चांगलं असलं पाहिजे का? तर माझ्या भाग्योदयामध्ये गुरु असला पाहिजे. म्हणून आता याच्या पुढे जातो दशम स्थानामध्ये ज्यांच्या गुरु आहे. दशम स्थानामधला गुरु पिता, व्यवसाय, नोकरी, समाजकारण, राजकारण ह्या सगळ्या गोष्टी बघतो. नोकरी आणि व्यवसायामध्ये इथं जर गुरु असेल तर तुम्हाला चांगला माणूस भेटतो. तुम्ही एखादी गोष्ट वर्षोनवर्ष करत आहात परंतु त्यात तुम्हाला खूप त्रास होतो, तो भेटतो आणि तो सांगतो थांबा मी तुम्हाला ह्यामध्ये एक गोष्ट सांगतो की जी गोष्ट तुम्हाला काहीही श्रम न करता छान होऊ शकेल. आणि आपण ती गोष्ट करतो आणि मग आपला आनंद गगनात मावतो. लक्षामध्ये आपली धावपळ कमी होते, आपल्याला फायदा जास्त व्हायला लागतो आणि आनंद जास्त मिळतो. आपली बाजारामध्ये पत वाढते आणि आपली विक्री वाढायला सुरुवात होते. विक्री वाढली की आपला फायदा वाढतो. केवळ त्या माणसाच्या एका चांगल्या सूचनेमुळे, एक साधी सूचना आयुष्यामध्ये सगळ्यात मोठे फायदे मिळवून देऊ शकते. पण ती सूचना स्वीकारण्याची मानसिकता आपली असली पाहिजे. त्यामुळे नेमकं जिथं जर तुमचा गुरु असेल तर तुम्हाला असा माणूस येईल, भेटेल आणि तो तुम्हाला एखादी सूचना करेल. आणि एक साधी सूचना ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आनंद देणारी आणि तुमचा आनंद द्विगुणित करणारी असू शकेल. स्वीकारायची याची मानसिकता असायला हवी. नाहीतर ते न स्वीकारता आपण मंद असू हस्त नक्षत्रातले तर आपण ते घेणार, त्याची सूचना स्वीकारणार आणि सोडून देणार, नाहीच असं म्हणणार. तसं न होता ते जर तुम्ही स्वीकारायची असेल तर तुम्ही चित्रा नक्षत्रात किंवा साधारणपणे स्वीकारायचे असेल तर उत्तरा नक्षत्रात असला पाहिजे. म्हणजे चुकून स्वीकारली पण स्वीकारली विचार न करता
आंधळेपणाने दोष ठेवला, त्याच्यावर विश्वास ठेवला असा असेल तर एकादश स्थानामध्ये असेल तर साधारणपणे आपल्याला सगळ्या प्रकारचे लाभ मिळतात आणि त्या लाभाचा ऐश्वर्य वाढण्यावर परिणाम होतो. काहीही कारण नसतं. मित्र म्हणतो मला गाडी विकायची आहे, गाडीची किंमत 2 लाख आहे, खरं मी तुला बक्षीस देणार आहे, घेऊन टाक, मी नवी घेतली. अरे बाप रे, घरच्या लोकांना एवढा लाभ झाला, एवढी माझी मैत्री तुझी छान, तुला मी गाडीत बक्षीस देऊन टाकली. ह्याला बक्षीस मिळते दिलेली आणि हा घेतो, गाडी शिकतो, सगळ्यांना फिरवतो आणि गाडी घेऊन फिरायचा आनंद हा खूप वेगळा येतो. पण केवळ त्या मित्रामुळे लाभ झाला. मला घ्यायचं नव्हती, पण तो म्हणला नाही मी तुला देणारच आहे, तर मला नको पैसे, आपल्या मैत्रीची किंमतच नको आहे म्हणून तुला मी देतो. असं जर झालं तर खूप वेळा असं होतं आपण डोळे झाकतो आणि आपल्याला नको आहे त्या गोष्टी आपल्या समोर येऊन पडतात आणि आपण मग त्या स्वीकारणंसुद्धा आपल्या अवघड जातं. त्यानंतर द्वादश स्थानामध्ये जर तुमच्या गुरु असेल तर तो तुम्हाला एकांतवास, व्यसन आणि उधळपट्टी हे करायला लावत असतो. पण इथं जर गुरु असेल तर तो तुम्हाला एखादा असा इन्सिडन्स घडतो की त्यापासून तुम्ही परावृत्त होता, तुमची व्यसनं संपतात, तुमची उधळपट्टी संपते, तुमचा खर्च संपतो आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला झालेल्या चुकीच्या वाटायला लागतात आणि घरचे लोक पाय धुवून पाणी पितात तुमचं. ह्या गोष्टी घडणं शक्य आहे? आहे शक्य आहे. ह्या गोष्टी शक्य घडणं. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि मग वाल्मिकीनं रामायण लिहिलं, हा इतिहास आहे आणि आज ते रामायण आपण रोज उगाळून पितोय. हा वाल्या दरोडेखोर, तुमच्यातला सुद्धा वाल्याचा वाल्मिकी व्हायला तुमच्या व्ययस्थानामध्ये गुरु असला तर हे गोष्टी घडणार शक्य आहे. पण त्यासाठी योग हवा. त्यामुळं पत्रिकेत माझा गुरु इथं आहे म्हणून मला घडेल असं नव्हे, तर माझ्या पत्रिकेमध्ये महादशेमध्ये गुरु कुठं आलेला आहे बघायला पाहिजे. एवढं जर झालं तर तुमच्या या कन्या राशीला निश्चितपणे धनलाभ देणारा गुरु भेटेल. त्यामुळं पुन्हा एकदा कन्येला आनंद स्वरूप आणि धनलाभ देई गुरु हे वाक्य खरं होईल. तुम्हाला नेमका कुठल्या कालावधीत मिळेल आणि कसा मिळेल आणि काय फायदा होईल हे निश्चित मला मान्य आहे. माझं असं मत आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा कन्याला लाभ आणि फायदा व्हावा अशी मी प्रार्थना करतो. कन्या राशीच्या लोकांचा बुध हा स्वामी आहे. हा बुध तुमची बुद्धी वाढवो आणि ह्या सगळ्या गोष्टी खोऱ्यानं तुम्हाला मिळायला प्रयत्न करो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो.